राधे राधे. गुड मॉर्निंग. मी आता माझ्या रूममधून बाहेर पडलो आहे. तर मला आता गोकुळला जायचं आहे. तर मी आता वृंदावन बस स्टँडवरती आलो आहे. वृंदावनवरून मला मथुरेला जायचं आहे. मथुरेवरून तो काल भेटलेला तो मला गोकुळचं दर्शन करायला घेऊन जाणार आहे. तर मी सध्याला बस स्टॉप कुठे आहे ते सर्च करतोय. भैया बस स्टॉप इधर ही है ना मथुरा जाने के लिए? ये जा रही है जन्मभूमि का जाने का ना, वहाँ से डायरेक्ट नहीं है बस? डायरेक्ट कभी नहीं है, जन्मभूमि को निकलता. मला आता एक बस भेटली आहे. ती बस श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंत जाते. तर मी आता इथं जाऊनपासून पहिला श्रीकृष्ण जन्मभूमीपर्यंत जातो आणि तिथून एखादी बस मिळाली तर मग तिथून मी मथुरेला जाईल. सध्याला मी श्रीकृष्ण जन्मभूमीच्या इथे आहे. मी इथून मथुरा बस स्टँडला निघालो आहे. तर मी निघाला फोन करतोय की ते मला न्यायला येतील म्हणून. इथून जवळच आहे. तुम्ही बघू शकताय सकाळच्या वेळी कसं दिसते. हे आहे मथुरेचं बस स्टॉप. या बस स्टॉपच्या बाहेर तुम्हाला गोकुळला जाण्यासाठी टॅक्सी, ॲटो किंवा शेअरिंगमध्ये तुम्हाला प्रायव्हेट वाहन भेटू शकतं. त्यांचा दर असा असतो की टॅक्सी साधारणतः 2000 ते 2500 रुपये घेतात. तर ॲटो किंवा ई रिक्षा आहे तर ते 800 ते 1000 रुपये घेतात. आणि जर तुम्ही शेअरिंगनं जर गोकुळला जाणार असाल तर प्रत्येकी तुम्हाला 50 रुपये इतका चार्ज द्यावा लागतो. हम चले मथुरा से गोकुळ. मी ही वैयक्तिक ई रिक्षा केली होती. यासाठी मला 600 रुपये भाडं द्यावं लागलं आणि ते मला 4 पॉईंट दाखवणार होते. पहिलं म्हणजे गोकुळमधील मुख्य नंदभवन, त्यानंतर दुसरं म्हणजे रमण रेती, तिसरं ब्रह्मांड घाट आणि चौथं म्हणजे चिंताहरण महादेव. हे 4 पॉईंट ते मला दाखवणार होते. तर भरपूर साऱ्या गप्पा मारत आम्ही गोकुळच्या दिशेने चाललो. मथुरा वृंदावनमध्ये कोणकोणती मंदिरं आहेत किंवा कोठे कोठे आपण अजून एक्सप्लोर करू शकतो. अगर आपको भी गोकुल जाना होगा तो रूम से सुबह जल्दी निकलो, क्योंकि मंदिर सुबह 8 बजे खुलता है और 12 बजे बंद हो जाता है और शाम को 4 बजे खुलकर 8 बजे बंद हो जाता है. तो मुझे लगता है कि आप जितना सुबह जल्दी रूम से निकलोगे, जल्दी दर्शन करके आप दोपहर 12-1 बजे तक आप रूम पर आ सकते हो. क्योंकि यहाँ धूप बहुत होती है, गर्मी से आप बहुत परेशान हो जाओगे. अगर हम यहाँ ब्रिज पर पहुँच गए हैं. यमुना नदी पर ये ब्रिज बना हुआ है. ब्रिज के उस पार गोकुल है और इस पार हम यहाँ से जा रहे हैं, मथुरा से गोकुल की ओर जा रहे हैं. ब्रिज पार करून आपण गोकुळमध्ये एंट्री करतोय आणि हे गोकुळचे मुख्य प्रवेशद्वार आहे. यहाँ से हमने गोकुल में एंट्री की है. आता आपण गोकुळमध्ये पोहोचलेलो आहे. मंदिर बलदाव जी का जन्म स्थान. हाँ. मोबाइल को बंदर से बचा के रखना, बंदर छीन ले जाता है. यहाँ कहीं 10-20 हजार का पगाटा हो जाए. एक बार प्रेम से बोलो नंद बाबा की जय. यशोदा मैया की जय. ये कुंड का नाम है पोतरा कुंड. भगवान 6 दिन के हुए ना कृष्ण बलदाऊ. यशोदा मैया ने यहाँ छदिया कपड़ा धोआ था, तब इसे इस कुंड का नाम पोतरा कुंड पड़ा है. आज भी घर में बच्चा होता है ना तो पहला छदिया कपड़ा ऐसी कुंड में धुलता है. ऐसा इस गाँव का परंपरा है. सामने 2 कदम का पेड़ है और 2 कदम का पेड़ इस पार है. इन्हीं पेड़ों पे बैठ के भगवान कृष्ण बंसी बजाते थे. इसे नाम पड़ा बंसी वाला. बाउंड्री पार जंगल है, वहाँ कृष्ण भगवान गाय चराते थे, उसका नाम है मधुवन. और ये सब मनोकामना के वस्त्र है. मंदिर से मिलते हैं बुक के साथ, यहाँ लाके बांधते. जैसा भी कोई मनोकामना है भगवान उससे 11 महीने में पूर्ण करते हैं. लेकिन पूर्ण कितना करते हैं? अब क्या है कलयुग, और कलयुग में क्या है? विश्वास है. इसीलिए लोग जवान के आते हैं. यहाँ अपने माता पिता गुरुदेव के चरणों में ध्यान करो, माता लगाओ, तीरथ चालू करो. जैसे तीरथ चालू होता नहीं है कि समाप्त होगा. माता लगाए के इधर से आना. लगाए लो, माता लगा.
मथुरेचे राजा कंस हे खूप दुष्ट आणि क्रूर होते. त्यांच्या बाबतीत एक अशी आकाशवाणी झाली होती की त्यांची बहीण देवकी आणि वसुदेव यांचा जो 8वा मुलगा असेल तो 8वा मुलगा कंसचा वध करेल. त्यामुळं भीतीने एकामागून एक अशा देवकी आणि वसुदेव यांच्या 7 मुलांना त्यांनी मारून टाकलं. आणि जेव्हा त्यांना 8वा मुलगा झाला त्यावेळेला साक्षात नारायण कारागृहामध्ये प्रकट झाले. श्रीकृष्णजींचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष मधील अष्टमीला रोहिणी नक्षत्रामध्ये झाला. वासुदेव जेव्हा मथुरा कारागृहातून श्रीकृष्णजींना एका टोपलीत घेऊन यमुना नदी पार करत गोकुळच्या दिशेने चालले त्यावेळेस असं म्हटलं जातं की आता जे तुम्हाला व्हिडिओमध्ये मार्ग दिसतोय याच मार्गाने ते 5 प्रवेशद्वार पार करत यशोदा भवनपर्यंत पोहोचले होते. हेच आहे 5248 वर्षापूर्वीचं श्री नंद यशोदा भवन, जिथं श्रीकृष्णजींनी गोकुळमध्ये 11 वर्ष 1 महिना आणि 22 दिवस बालपण घालवलं होतं. इथं हसण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. इथं असं म्हणतात की यहाँ आकर जो हसता है उसका घर और गाव बसता है. हे सगळं दृश्य बघून मी अगदी भारावून गेलो होतो. मला विश्वासच बसत नव्हता की श्रीकृष्णजींनी मला बोलवलं आणि मला त्यांचं दर्शन झालं. साक्षात शंकर भगवान साधूच्या वेशामध्ये गोकुळमध्ये आले, पण यशोदाजींनी त्यांना श्रीकृष्णजींचं दर्शन घेण्यासाठी नकार दिला, कारण यशोदाजींना वाटलं की साधूंना बघून माझा लाडका श्रीकृष्ण घाबरे. तर शंकरजींनी येथे तपश्चर्या केली. त्यामुळे इथं शंकरजींचं तुम्हाला एक मंदिर दिसतंय. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता म्हटलं जातं. तसेच येथील गायी कधीच विकल्या जात नाहीत. गोकुळमध्ये खूप साऱ्या गोशाळा आहेत. तर साधारणतः 10,000पेक्षा जास्त गायींची इथं सेवा केली जाते. आता आपण जवळच असलेल्या ठकुरानी घाटकडे जातोय. हीच आहे यमुना नदी आणि आपण मागाशी याच ब्रिजवरून मथुरावरून गोकुळला आलो. श्रीकृष्णजींचा इतिहास आठवत मी थोडा वेळ असाच घाटावरती बसलो. आप बताओ हम कहाँ जा रहे हैं? रमन रेती जा रहे हैं गोकुल से. हाँ, अभी गोकुल देखकर आ गए. अभी हम रमन रेती जाएंगे. से 3 किलोमीटर पर रमन रेती है ना. हम पहुँच गए. बारा ते 4 वाजेपर्यंत मंदिर बंद असतं. हे तेच पवित्र स्थान आहे जिथं श्रीकृष्ण बालपणी मित्रांसोबत खेळायचे. इथं भक्त लोक खूप दूरवरून येतात आणि ही पवित्र रेती आपल्या अंगाला लावून घेतात. लोक या रेतीमध्ये लोळतात आणि आपली जी मनोकामना असते ती या रेतीमध्ये लिहितात की ही रेती जर अंगाला लावली तर शरीराचे बऱ्यापैकी रोग हे नाहीसे होतात आणि आपलं शरीर निर्मळ होतं. जे लोक मथुरा वृंदावनला भेट द्यायला येतात ते गोकुळमधील रमन रेतीला नक्की भेट द्यायला येतात. असं म्हटलं जातं की रमन रेती लोटा नहीं और किया ना यमुना पान, हे तू जाना नहीं ये है ब्रिज का तत्व महान. या मूर्तीला रमण बिहारी असं म्हटलं जातं. रमण रेती आश्रमातून बाहेर पडल्यानंतर समोरच डिअर पार्क आहे, जिथं तुम्हाला खूप मोठ्या संख्येने हरिण पाहायला भेटतील. खूप लोक इथं येतात आणि त्यांना खाऊ घालतात. मी ई-रिक्षा चालवण्याचा एक वेगळा अनुभव घेत रमण रेतीपासून पुराणी गोकुळ असं म्हटलं जातं त्या ठिकाणी निघालोय आणि तिथे आपण 84 खंबा मंदिर आहे तर ते आपण बघणार आहोत. हे जे गाव आहे या गावाचं नाव महावन असं आहे. जेव्हा महाराज कंसने
पुतनाला श्रीकृष्णजींना मारण्यासाठी पाठवलं होतं, त्यावेळेस श्रीकृष्णजींनी पुतनाचा वध केला आणि त्यानंतर इथेच त्यांना मोक्षप्राप्ती करून दिली. हेच ते झाड आहे जिथं श्रीकृष्णजी गायीचं ऋण आल्यानंतर विश्रांती घ्यायचे. या झाडाला 5 कलरचे फुले येतात. पुराणी गोकुल येथील लोकांचं असं म्हणणं आहे की वासुदेव श्रीकृष्णजींना घेऊन इथे आले होते आणि हाच जुना नंदमहाल आहे. असं म्हटलं जातं की इथं 84 खांब आहेत, पण आजपर्यंत कोणीच इथं ते खांब मोजू शकलेले नाही आहेत. प्रत्येक वेळेला एक कमी किंवा एक जास्त असं खांब मोजले जातात. असं म्हटलं जातं की गोकुळमध्ये चारीधामला जाण्याचं सुख मिळावं यासाठी श्रीकृष्णजींनीच विश्वकर्माजींच्याकडून या 4 खांबांची निर्मिती केली. इसको सीताराम आगे बढ़ो. सतयुग त्रेता द्वापर और ये कलयुग में 3 वस्तु बन जाएंगी, ज्ञान धर्म स्त्री, भगवान का अवतार हो गए. अब यहाँ 84 आने का साक्षी होता है. भैया अब हम कहाँ जा रहे हैं? 84 खंबे से ब्रह्मांड घाट. हाँ, अब हम यहाँ से ब्रह्मांड घाट जा रहे हैं. यहाँ से कितना दूर है? हाँ, यहाँ से भी साधारण 2 किलोमीटर है. पहुँच जाएंगे हम 5 से. यहाँ गर्मी बहुत है, मैं तो पसीने से पूरा बेहाल हो गया है. क्या अंदर है? ओ भाई, या घाटाचं नाव आहे ब्रह्मांड घाट आणि या ठिकाणी जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये श्रीकृष्णजींना ब्रह्मांड बिहारी असं म्हटलं जातं. बालपणी श्रीकृष्णजींनी जेव्हा माती खाल्ली होती त्यावेळेस रागाने माता यशोदांनी तोंड उघडायला लावलं, तर त्यावेळेस श्रीकृष्णजींनी त्यांच्या तोंडामध्ये अखंड ब्रह्मांडाचं दर्शन करवलं. म्हणून या घाटाला याच ठिकाणी ते दर्शन करवलं, त्यामुळे या घाटाला ब्रह्मांड घाट असं नाव देण्यात आलं. या घाटावरती स्नान करण्याचं एक वेगळंच महत्त्व आहे. भैया बताओ अब हम कहाँ जा रहे हैं? हम जा रहे हैं चिंताहरण. यहाँ से कितना दूर है? 2 किलोमीटर. ब्रह्मांड घाट से 2 किलोमीटर. पण चिंताहरण घाटच्या वरती आलोय आणि इथं महादेवाचं मंदिर आहे. चिंताहरण महादेव बघू शकता तुम्ही. इथं असं म्हटलं जातं की ज्यावेळेस श्रीकृष्णजींनी माता यशोदांना आपल्या मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांडाचं दर्शन दाखवलं, त्यावेळेस माता यशोदा खूप चिंतित झाल्या. त्यावेळेस भगवान महादेवांनी त्यांचं चिंतेचं हरण केलं, चिंता दूर केली. त्यामुळं येथील घाटाला चिंताहरण घाट आणि येथील मंदिराला चिंताहरण महादेव मंदिर असं म्हटलं जातं. येथील शिवलिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील जे शिवलिंग आहे त्याच्याभोवती 1108 शिवलिंग आहेत आणि जर तुम्ही या शिवलिंगाचा अभिषेक केला तर पूर्ण 1108 शिवलिंगाचा अभिषेक केल्याचं सुख तुम्हाला प्राप्त होतं. अशा प्रकारे गोकुळच्या पावनभूमीतील प्रेक्षणीय स्थळांचे आपण या ठिकाणी माहिती घेतली, तिथलं दर्शन केलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.